मराठी भाषेसंदर्भात मराठी पाट्या असायला हव्यात म्हणून त्या पाट्या आपण त्याची मोहीम सुरू केली. त्याला किती 13 तारखेपर्यंत पहिला टप्पा समजेल हे सगळं चाललंय. पण दुसऱ्या बाजूला याच मुंबईमध्ये जर नोकरी संदर्भातला एक महत्वाचा मुद्दा आलाय. एका कंपनीने जाहिरात काढली आणि जाहिरातीत मराठी भाषिक वगळून इतर भाषिकांना संधी दिली जाते. तर त्याच्या जाहिरातीत थेट म्हटलं जातं नाही, मुंबई आणि महाराष्ट्र हे मराठी माणसाचं आहे. मुंबईने सगळ्यांना सामावून घेतलेलं आहे. मुंबईने मुंबई महानगरीने मूळ मराठी भाषेची मुंबईकरांनी सर्व जाती धर्मांना इथे सामावून घेतलेलं आहे आणि सगळ्यांचाच आदर ठेवलेला आहे. पण तुम्हाला इथे आल्यानंतर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये जरी व्यवसाय केला पण तुमच्या बोलीभाषेमध्ये मराठी ही भाषा आलीच पाहिजे. काही ठिकाणी जर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला 1 महिना 15 दिवस शिकण्यासाठी द्या, तर आम्ही द्यायला तयार आहोत. या ठिकाणी मुंबईकरांचं मन फार मोठं आहे, उदार मनाचे मुंबईकर आहेत. तुम्हाला ह्या ठिकाणी जर 1 महिना हवा असेल, 15 दिवस हवे असतील, 20 दिवस हवे असतील मराठी भाषा शिकण्यासाठी ते घ्या. पण तुम्ही मराठी या ठिकाणी मुंबई आणि महाराष्ट्रात नक्कीच बोला, हा माझा आग्रह असेल. त्यांनी जाहिरात दिली त्या कंपनी. नाही, तसं जर असेल गुजराती आणि मारवाडी यांना मराठी व्यक्ती वगळता नाही तर त्याच्यावरती अशा पद्धतीचं जर असेल तर मी पूर्ण माहिती घेईन आणि त्यांना आमच्याकडनं नोटीस पाठवली जाईल. अशा व्यक्तींवरती कारवाई केलीच पाहिजे. मराठी भाषेसाठी आम्ही फार आग्रही आहोत. मुंबईमध्ये संपूर्ण समाजाच्या जातीच्या पंथांना आपण सामावलेलं आहे. पण तुम्ही या मुंबईमध्ये असताना तुम्हाला मराठी ही आलीच पाहिजे, हा महापौर म्हणून माझाही आग्रह आहे.